नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, भारतामध्ये अखेर आता हवेत उडणारी टॅक्सी तयार झाली आहे. परंतु लगेचच या उडणाऱ्या टॅक्सीत बसून ऑफिसला जाण्याचं स्वप्न तुम्ही पाहू नका. कारण ही टॅक्सी सुरुवातीला ट्रॅफिक टाळण्यासाठी नाही, तर थेट हॉस्पिटलमध्ये रुग्णांना नेण्यासाठी वापरली जाणार आहे. गर्दीच्या वेळी एखाद्या आजारी माणसाला वेळेत उपचार मिळावेत म्हणून ही एअर ॲम्ब्युलन्स गेम चेंजर ठरणार आहे. भारतामध्ये अखेर पहिली इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी दाखल झाली. परंतु शहरातील नोकरदार वर्ग लगेचच यातून प्रवास करेल असं नाही आहे. वास्तव हे आहे की याचं पहिलं प्रवासी ऑफिसला जाणारे कर्मचारी नसून आपत्कालीन रुग्णांसाठी रुग्णालयात जाणारे रुग्ण राहणार आहेत. चेन्नईमधील डीप टेक स्टार्टअप द ई प्लेन कंपनीनं गेल्या आठवड्यामध्ये PT-01चं अनावरण केलं. हे भारतातील पहिलं पूर्ण आकाराचं इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक ऑफ लँडिंग विमान म्हणजे जागेवरनं थेट हवेत उडू शकणारं विमान आहे. या स्टार्टअपची स्थापना IIT मद्रासचे प्राध्यापक सत्य चक्रवर्ती यांनी केली आहे. कंपनीची 60,000 स्क्वेअर फुटांची निर्मिती फॅक्टरी ही चेन्नईमधील IIT मद्रासच्या डिस्कवरी कॅम्पस इथे स्थित आहे. कंपनी भारताची पहिली नवीन श्रेणीतील विमानं PT-01 बनवण्याचा प्रयत्न करत आहे, जे E-200X या दुसऱ्या एका प्रोटोटाईपवरती आधारित आहे. हे वाहन दिसायला एखाद्या उडणाऱ्या कारसारखं आहे आणि भविष्यातील शहरी वाहतुकीची झलक दाखवतं. परंतु या निर्मिती टीमनं एका अत्यंत व्यावहारिक कामापासून सुरुवात केली आहे. ते म्हणजे केवळ एक सामान्य एअर टॅक्सी न बनवता सुरुवातीला याचा वापर एअर ॲम्ब्युलन्स म्हणून केला जाईल. मोठ्या रुग्णालयांमध्ये आधीपासूनच हेलिपॅड उपलब्ध असतात आणि आणीबाणीच्या प्रसंगामध्ये वेळेला अधिक महत्त्व असतं. त्यामुळे या फ्लाइंग टॅक्सीचा रुग्णवाहिका म्हणून वापर करणं जास्त सोपं आहे आणि सुरक्षित मानलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार PT-01चं विमानाचं वजन साधारण 2.2 टन एवढं आहे आणि त्याच्या पंख्यांची लांबी साधारण 8 मीटर आहे. हे विमान एका सिंगल चार्जमध्ये 110 किलोमीटरपर्यंत लांब जाऊ शकतं. तसंच हे विमान एका पायलटसह 200 किलोपर्यंतचं वजन वाहून नेण्यास सक्षम आहे, जे एका रुग्णासाठी आणि एका पॅरामेडिक आणि त्यांच्या वैद्यकीय उपकरणांची पुरेशा आकाराची आहे. सामान्य विमानानं किंवा हेलिकॉप्टरच्या उलट ही विमानं बॅटरीवरती चालणाऱ्या अनेक प्रोपेलरच्या मदतीनं थेट वरच्या दिशेनं उड्डाण करतात. याचा अर्थ असा की यांना जमिनीवर उतरण्यासाठी किंवा उड्डाण करण्यासाठी फार मोठ्या जागेची गरज नाही. प्रवाशांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी यामध्ये एक विशेष इनबिल्ट बॅकअप सिस्टम दिली आहे, ज्यामध्ये प्रवासादरम्यान एखादी मोटार निकामी झाली तरी विमानाचं उड्डाण हे सुरक्षितपणे सुरू राहू शकतं. तर मग मित्रांनो, अजून 20-25 वर्षामध्ये जर तुम्हाला हवेमधनं कार उडताना फिरू लागल्या तर ते जास्त आकर्षक राहणार नाही आहे, कारण आता अशी टॅक्सी देखील आलेली आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.